ड्रग्सच्या विषयावर चांगली सविस्तर चर्चा झाली. काय स्टेटस आहे सध्याच्या तपासाचं घटनेचं? जी मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली ती खरी आहे. बहुतांश आरोपी जे आहेत त्यांना आमच्या SP साहेबांनी आणि आमच्या पोलिसांनी जेलची हवा घालायला पाठवलेले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तपास चालू आहे. 22 आरोपी जे आहेत ते अद्यापपर्यंत पकडलेले नाही आहेत, पण त्याच्या मार्गावर पोलीस आहेत. त्यापैकी 18 स्थानिक आहेत आणि 4 आरोपी हे बाहेरचे आहेत, ते मुंबई आणि इतर ठिकाणचे आहेत. परंतु त्यांच्याही मार्गावर पोलीस आहे. काय पोलिसांची जी माहिती असते ती काही गुप्त असते, त्यामुळे ती माहिती पोलिसांना मी सुद्धा विचारलेली नाही. परंतु चांगल्या पद्धतीनं तपास चालू आहे. फक्त पूर्णतः ड्रग्सचा नायनाट करणं हे पहिलं मी पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो. तेही आई तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारे जर व्यवसाय होत असेल तर त्या व्यवसायाला ताबडतोब नेस्तनाबूत करणं हे आमचं कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा ह्या बाबतीत फारच ह्या ड्रग्सच्या विषय त्यांनी मनावर घेतलेले आहे. त्यांनी सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत. मी तर एवढंही सांगितलं की जे आरोपी पकडले त्या आरोपींचे पाळमुळं अजून शोधून काढणं गरजेचं आहे. कारण हे फक्त आपल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे. त्यांनी त्यांच्यावर जी कलमं आहे ती कलमं टाकून जेलमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे. काही आरोपींनी ज्यावेळेस बेलसाठी अप्लिकेशन केलं तर 2 वेळा त्यांची बेलसुद्धा रिजेक्ट झालेली आहे. अशा प्रकारचे स्ट्रॉंग कलम आहेत. परंतु त्या उपरही नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधावा आणि हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि हे जेलमध्ये आहेत अशी माहिती त्या डिपार्टमेंटला द्यावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये ह्या मधले काही आरोपी इतरही काही प्रकरणामध्ये गुन्हेगार असू शकतात याची माहिती नार्कोटिक्स डिपार्टमेंटला देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे. माझं तर असंच म्हणणं आहे की आता शेवटी फाशी किंवा दुसरी शिक्षा तर त्यांना होऊ शकत नाही कडक, पण निदान अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये साठवून ठेवायचं की ते म्हातारे होईपर्यंत जेलमध्ये राहिले पाहिजे अशी कडक आणि कठोर भूमिका पालकमंत्री. तर या प्रकरणात चार्जशीट सुद्धा आलं, गुन्हा दाखल झाला, पण अद्याप आरोपी अटक होत नाहीत. पुणे मुंबई मेट्रो सिटी आरोपी जातील कुठे मला सांगा ना. मी आणि शेवटी SP त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत, परंतु तरीसुद्धा ही वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय ती नाकारता येणार नाही. SP साहेब खूप दिवस झालेले आहेत. एवढे 22 एखाद दुसरा आरोपी आपण समजू शकतो, परंतु 22 आरोपी जर एवढे दिवस सापडत नसतील तर तेही पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय प्राधान्यानं आपल्याला करायला हवं. त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी कसे त्यातले बहुतांश पकडले जातील आणि जेलची हवा खायला पाठवावं लागेल. ही जबाबदारी तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर त्या संदर्भात आरोपींची संख्या वाढणार आहे का तपासामध्ये काही नोटीस दिल्या? बरोबर आहे ना. तपासामध्ये जर आरोपींची संख्या वाढली तर ती वाढवा. काही पेडलर आहेत, काही सप्लायर आहेत आणि पोलिसांचा तपास योग्य प्रकारे चालू आहे. त्यामुळे जास्त न बोलता मला असं वाटतं पोलिसांना त्यांची कारवाई विषय नाही हा परंड्याला आहे. हा पूर्ण विषय तुळजाभवानी जिल्ह्याच्या परिसरातला किंवा तुळजापूर शहराचा किंवा धाराशिव जिल्ह्याचा नाही. हा प्रश्न पूर्ण देशाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. पण महाराष्ट्र सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की ड्रग्सचं उच्चाटन करणं, नायनाट करणं ही आमच्या सरकारची जबाबदारी. सर, त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे की आपण पालकमंत्री महोदय आहात, पोलिसांनी आपल्याला व्यवस्थित सविस्तर सगळी माहिती दिली आहे. जो ड्रग्स प्रकरणाचा तपास आहे त्यावर आपण समाधानी आहात का आतापर्यंत झालाय त्याच्यावर? समाधान कुठल्याही प्रकरणामध्ये समाधानी असण्याचा संबंधच येत नाही. पोलिसांनी बघा, पोलिसांना 2 आरोपी पण करता आले असते, 10 पण करता आले असते, 50 पण करता आले असते, 100 पण करता आले. पण मी स्पष्टपणे पहिल्याच दिवशी त्यांना सूचना दिल्या होत्या की कुणालाही आपल्याला राजकीय काही हेवे दावे किंवा राजकीय काही गोष्टींचा विचार करता आतमध्ये टाकायचं नाहीये किंवा त्याच्यावर सूड उगवायचं नाही. जे खरोखर आरोपी असेल, जे या प्रकरणामध्ये असतील त्यांनाच आरोपी करायचं आणि त्या माध्यमातून सर्व आरोपी त्यांनी केलेले आहेत. आपण 9 कोटी रुपये देतात रोड सेफ्टीसाठी. 100 दिवस प्रामुख्यानं माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की 200 कोटी रुपयाचा जवळजवळ निधी रोड सेफ्टीसाठी आमच्या डिपार्टमेंटकडे असतो. त्यातून 9 कोटी रुपये मी हे आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी देतोय. त्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्सचं उच्चाटन करणं हा मुख्य उद्देश आहे. शाळा कॉलेजेसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. प्रत्येक पोलीस स्टेशन ते
एक PSI लेडी आणि एक PSI पुरुष अशा प्रकारचे पोलीस अधिकारी तिकडे जातील, विद्यार्थ्यांना ह्या विषयावर संवाद साधतील आणि पूर्ण भविष्यामध्ये परत ड्रग्सच्या नादी किंवा ड्रग्सच्या आहारी कोणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतील. प्रामुख्यानं तुम्हाला कल्पना आहे की जी आमच्या पोलीस यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत की त्या माध्यमातून ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी पकडले जातात पण ड्रग्सचे आरोपी पकडले जात नाही. तर तशी उपकरणं घेण्याकरता सुद्धा ह्या 9 कोटी रुपयातून त्याचा फायदा होऊ शकतो. सर, एक आनंदाची बातमी अशी आहे की राज्याचं जे 100 दिवसाचं गव्हर्नमेंटनं कार्यक्रम ठरवून दिला होता त्याच्यामध्ये तुमचा विभाग किंवा तुम्ही विशेषतः 62 गुण आपल्याला काहीतरी मिळालेत आणि 5व्या स्थानी आहे. पाचवा क्रमांक मला मिळाला असं बातमी माझ्या कार्यालयाकडनं दिली. मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर 1 नंबरचा माझा प्रयत्न होता परंतु आता सध्या तरी मी 5 नंबरवर आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन दिलं तर 1 नंबरवर जाण्याचा प्रयत्न सुद्धा परिवहन डिपार्टमेंट करेल. मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी मंत्री झाल्यानंतर ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही धडाकेबाज काही निर्णय ह्या राज्याच्या दृष्टिकोनातून घेत आलेलो आहे. माननीय मुख्यमंत्री अजितदादा म्हणून उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्याने आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम SD महामंडळ आणि परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आम्ही या विषयावर समाधानी आहोत. परंतु आम्ही अजून कसं पुढे जाता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न 20 विद्यार्थी नागपूरला पाठवणार. बघितला तर 5 टॉप 5 अशी यादी आहे. मात्र त्याच्यातले 3 भाजप आहेत, 2 अजित पवारांचे राष्ट्रवादी आहेत आणि एकच शिवसेना आहे. पक्ष म्हणून शिवसेना खाली आहे. नाही बघा असं म्हणता येणार नाही. शेवटी जेव्हा 8 क्रमांक होते त्यामध्ये भाजपचं फक्त एकच होतं, शिवसेनेचे तब्बल 4 होते. त्यामुळे जे एक्सटेन्शन दिलं होतं 1 मे पर्यंतचं त्या एक्सटेन्शनमध्ये हे सगळे जे डिपार्टमेंट आहे ते पुढे आले असतील म्हणून मी मगाशी सांगितलं की थोडंसं अजून एक्सटेन्शन दिलं तर आम्ही अजून वरती जातो. सर, आपण पालकमंत्री झाल्यापासून हा आपला 3रा दौरा आहे. मात्र तानाजी सावंत या दौऱ्यात कुठेही दिसत नाहीत. तानाजी सावंत कुठेही दौऱ्यात दिसत नाहीत. त्यांची नाराजी आणखी दूर झाली नाही. हो बिलकुल. आमच्या पक्षामध्ये नाराजीला वगैरे थारा नसतो. सर, जिल्हा आमचे जे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विश्वासावर ठेवून आम्ही सगळेच्या सगळे जवळजवळ 60 आमदार राज्याचा दौरा करतो आहे. मी पालकमंत्री म्हणून जरी ह्या जिल्ह्यामध्ये असेल तरी संपर्क म्हणून पालघर जिल्हा आहे माझ्याकडे, सोलापूर संपर्क मंत्री म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम करतो. आणि तानाजी सावंत साहेब मोठे नेते आहे, कदाचित काही मोठी कामं त्यांच्याकडे असतील म्हणून ते उपलब्ध झाले नसतील या बैठकीला पण येतील. सर, एक परिवहन मंत्री या नात्यानं एक धोरण जाहीर केलं आहे. SD महामंडळाबाबत एक धोरण जाहीर केलं की बस हॉटेलवरती थांब्याबाबत, तर त्यामध्ये नेमकं काय नियम? ही वस्तुस्थिती आहे की काही ज्या आमच्या बस डेपोमधनं निघाल्यानंतर जेवणासाठी ज्या ठिकाणी थांबवलं जातं त्या ठिकाणी प्रसाधनगृह अस्वच्छ असतात. प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय वाईट आहे. त्याचबरोबर जे अन्न दिलं जातं ते शिवाय त्याचबरोबर जे अन्न दिलं जातं त्याचा किंमत ही जास्त असते. आणि अशा प्रकारे जर स्वतःच्या फायद्यासाठी काही रेस्टॉरंट किंवा काही ढाबे मालक जर प्रवाशांच्या जीवाशी खेळत असेल, त्यांना अस्वच्छता त्यांना निर्माण करत असतील तर असे जे ढाबे आहेत, रेस्टॉरंट आहेत त्यांची दिलेली कामं किंवा त्यांना दिलेली जी मुदत आहे ती ताबडतोब रद्द करावी असे आदेश पालकमंत्री महोदय अशा प्रकारच्या तक्रारी जर काही परत आल्या तर त्या परिसरात. पालकमंत्री महोदय, आपण पारदर्शक कारभारासाठी परिचित आहात. विकास निधीचा विषय येतो. 268 कोटी विकास निधी जे आहे ती वरच्या शासन स्तरावरून ते स्थगिती दिलेली आहे. त्याची नेमकी कारणं कशामुळे ही स्थगिती दिली आणि आम्हाला स्पष्टता, पत्रकारांना मुळात त्याची स्पष्टता हवी आहे. त्याला जोडून एक विचारतोय की आपण मगाशी बोलत जर तक्रार असेल किंवा काही असेल तर पालकमंत्री बदला असं तुम्ही मगाशी बोलत. म्हणजे मला जर असं वाटतं की आता बघा मी स्पष्टपणे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्या आमच्या धाराशिवमध्ये जी DPCमध्ये बैठकीमध्ये मंजूर झालेली कामं होती ती मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडे तक्रार करण्यात आली. माझी तक्रार करण्यात आली की नाही याची मला कल्पना नाही, परंतु
मी स्पष्टपणे काही जे लोकप्रतिनिधी आमचे होते ते बसलेले होते सभागृहामध्ये, त्यांना सांगितलं की माझ्याविषयी जर काही तक्रार असेल तर मला सांगा बाबा, मी माझा जिल्हा दुसरा जिल्हा बघेन. मला काय, मी ह्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यावर माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी जबाबदारी दिलेली आहे. परंतु असं अविश्वासाचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन काम करणं अवघड जाईल. त्यामुळे अशा प्रकारचं काम मी करू नये. नाही, आपली साहेब आपली प्रामाणिक मला सांगतो की माननीय अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की जो निधी आहे त्या निधीचा एकही रुपया लॅप्स होणार. सर, आपली प्रामाणिकपणे हातबलता दिसते. कोण तक्रार करणारे कोण आहेत? सत्ताधारी आमदार आहेत की विरोधी आमदार आहेत? कोण तक्रार केली आहे? असं मी म्हणता येणार नाही. मी राणादादांना पण म्हणालो, जर काही तक्रारी असेल तर मला जर सांगितलं असतं तर मी त्याचं निराकरण केलं असतं. पण सर, तुम्हाला पत्र द्यावं लागलं किंवा लिहून घ्यायला लागलं? नाही सर मॅडम, पत्रकार परिषद झाल्यावर बोला, प्रेस झाल्यानंतर बोला, प्लीज प्रेस झाल्यानंतर बोला. तुमच्याकडून पत्र लिहून घेण्यात आलं तर तुम्हाला द्यावं लागलं? नाही, मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं. त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे. मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो. मला निरसन झाले दादांच्या तक्रारीचं? आता शासन स्तरावर निरासन होईल, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आढेवेढे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही. मला विकास करायचा आहे, तो जिल्ह्याचा करायचा आहे, मला विकास करायचा आहे, तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा. आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे आडकाठी कुठे येत असेल तर ती योग्य नाही. पण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर यावर तोडगा. सर, 20 विद्यार्थी तुम्ही नासाला पाठविणार? अशा पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की मी काही बातम्या किंवा काही व्हॉट्सअप युट्यूब चॅनलवरच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बघितलेले आहेत. मी स्पष्टपणे सांगतो, कुठलाही माझा PA माझ्या नावाचा गैरवापर करत असेल, माझा PA, PS, OSD किंवा कुणी अन्य माझा कार्यकर्ता, मी त्याला थारा देणार नाही. जर अशी ऑफिशियल कुठली कंप्लेंट जर कुठल्याही पत्रकाराकडे आलं तर मी ताबडतोब त्याला पोलिसांच्या स्वाधीन. धन्यवाद. थँक्यू सर.